घडवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत. खरं तर आपण पाहिलं तर 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन असतो हे सर्वश्रुत आहे, परंतु 13-14 ऑगस्ट पासून आम्ही या कार्यक्रमाची पूर्वतयारी अशासाठी करतो की जेणेकरून सर्व परिसरातल्या किंवा आमच्या शहरातल्या तालुक्यातल्या लोकांमध्ये एक चैतन्यपूर्ण वातावरणाची निर्मिती त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि आजचा हा जो कार्यक्रम केलेला आहे तर अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी समस्त माणगावकरांनी दिलेला आहे. माणगाव शहरातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन ही रॅली अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी काढली होती. भर पावसात सुद्धा सर्व देशप्रेमी नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन आजची रॅली अतिशय यशस्वी केलेली आहे. यामध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व संस्थांचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व जनरल माणगावकर सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने, हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. त्याबद्दल सुद्धा आम्ही सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशाचं हे काम आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनाकडे उद्या आपण तो साजरा करणार आहोत आणि त्याच्या साधारणतः 2 ते 3 दिवस अगोदर 13 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत अशा पद्धतीचे कार्यक्रम केले जात आहेत. हे कार्यक्रम भारतीय जनता पक्षाकडून केलेले जात नसून भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हे कार्यक्रम या ठिकाणी केलेले आहेत. आणि ते भारतीय जनता पक्षाचा त्याच्याशी संबंध नाही, त्याचा संबंध भारताशी आहे, भारतीयत्वाशी आहे. सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी सहभागी झालेली आहेत आणि आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे की आज 80व्या स्वातंत्र्य दिनाकडे जात असताना सर्व भारतीय एकत्रपणानं अखंडतेच्या प्रेरणेतून या ठिकाणी जात आहेत. आणि माणगावमध्ये अत्यंत चांगली रॅली या सर्व मंडळींनी, मी कुणाचा एकाचा नाव मुद्दाम घेणार नाही, सर्व मंडळींनी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी केली. त्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.